राधानगरी अभयारण्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना माहिती मिळावी यासाठी उभारण्यात आलेलं हे आहे वन्यजीव विभाग निसर्ग माहिती केंद्र। पण नावाप्रमाणेच या केंद्रात माहिती देण्याचं कामच होताना दिसत नाही, कारण इथं माहिती द्यायला कुणीच नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या केंद्राच्या ठिकाणी भेट दिल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। या माहिती केंद्रात प्रत्यक्षात वन्यजीव अभयारण्य क्षेत्र जैवविविधता या संदर्भात कोणतीही माहिती नसून केवळ रिकाम्या खुर्च्या आणि टेबल आहेत। लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या इमारतीचा हेतूच सफल होत नसल्याचं ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख सुरेश चौगले यांनी सांगितलं। माहिती केंद्र म्हणून बोर्ड लावलेला आहे वर, आणि आज आम्ही अचानक भेट दिलेली असताना 1 ते 8 त्यांचा सप्ताह झाला, 7 तारखेपर्यंत, आणि कालच त्याची सप्त्याची त्यांची समाप्ती झाली। पण आम्ही इथं अचानक बाबा माहिती केंद्र नेमकं काढले, कसलं काढले म्हणून आम्ही सगळे पदाधिकारी एका कामानिमित्त जात असता इथं भेट दिली असता माहिती केंद्राच्या ठिकाणी आज जाऊन बघतो तर नेमका हॉल आहे। सुरुवातीला कुलूपच होतं, इथं माहितीला काहीच नाही, द्यायला कोणीच नाही अधिकारी जाग्यावर। आम्ही विचारायसाठी अधिकारी सुद्धा इथं कोण नाही जाग्यावर, आणि आज जाऊन बघतोय तर हॉल आहे माहिती केंद्राचा, एक फलक सुद्धा आम्हाला आत नाही, बाहेर बोर्ड दिसतोय। म्हणून आम्ही माहिती घ्यायसाठी बाहेरून एखादा पर्यटक आला, मग आम्हाला माहिती पाहिजे, आता आपल्याला याच्यात फिरायला जायचं आहे फॉरेस्ट विभागात, कोण इथं अधिकारी सुद्धा साधा नेमलेला दिसत नाही। आणि याच्यावर हे रिनोव्हेशन करून चांगल्या पद्धतीने लाखो रुपये खर्च केलेला आहे। नेमका कशासाठी खर्च केला आहे हे माहिती विचारण्यासाठी आम्ही इथं आलो। दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधींनी राधानगरी वन्यजीव विभागाच्या वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। यानंतर वन्यजीवचे विभागीय वन अधिकारी श्रीकांत पवार यांची भेट घेतली असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार देत या माहिती केंद्राच्या ठिकाणी एका स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत सूचना देऊ असं सांगितलं। ज्या हेतूने हे माहिती केंद्र सुरू करण्यात आलंय त्याचा हेतू सफल होत नसेल तर याची जबाबदारी कुणावर निश्चित केली जाणार असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय।